संजय काका पाटील पण आले त्यांच्यासाठी बघा इकडे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा आता दिसतात, सुनील तटकरे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि सदाभाऊ खोत देखील आता त्यांच्या सोबत आहेत। थोड्याच वेळात झिशान सिद्दीकी यांचा दादा गटात प्रवेश होणार आहे। झिशान सिद्दीकी यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती। विधान परिषद निवडणुकीत त्यांनी क्रॉस वोटिंग केल्याचा देखील आरोप त्यांच्यावर झाला होता आणि आता औपचारिक ते राष्ट्रवादी गटात प्रवेश करणार आहेत। वांद्रे पूर्वमधून त्यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली जाणार आहे। आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी अक्षय मंकणीकडून। अक्षय, सौरभ, खरं तर इस्लामपूर या विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाकडून त्यांचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे निवडणूक लढवणार आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाकडनं भाजपचे जिल्हाध्यक्ष असलेले निशिकांत भोसले पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश करून त्यांना जयंत पाटील यांच्या विरोधात जी आहे ती उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यांचा थोड्याच वेळापूर्वी पक्षप्रवेश जो आहे तो अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयात झालेला आहे। त्याचसोबतच सांगली जिल्ह्यातील महायुतीचे जे नेते आहेत संजय काका पाटील, जे माजी खासदार आहेत, ते देखील उपस्थित होते आणि त्याचसोबतच सदाभाऊ खोत हे देखील आमदार उपस्थित या पक्षप्रवेशाला उपस्थित होते। अजित पवार यांनी त्यांच्या हस्ते त्यांना पक्षाचा एबी फॉर्म जो आहे इस्लामपूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या संदर्भातला तो दिलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीतच जयंत पाटील यांना विधानसभेत काटेकी टक्कर देण्याकरता महायुतीकडनं रणनीती जी आहे ती आखली गेलेली असल्याचं सध्या तरी पाहायला मिळतंय। ठीक आहे अक्षय, आणखी कोणकोणते नेते आहेत का की जे अजित पवार गटात आज प्रवेश करणार आहेत? अजित पवार यांच्या उपस्थितीत झिशान सिद्दीकी यांचा देखील पक्षप्रवेश होणार आहे, कारण की महाविकास आघाडीमधलं वांद्रे पूर्व या विधानसभेसाठी वरुण सरदेसाई यांची उमेदवारी जी आहे ती जाहीर केलेली आहे। खरं तर झिशान सिद्दीकी हे काँग्रेसचे वांद्रे पूर्वचे विद्यमान आमदार असताना त्यांना विचारात न घेता वरुण सरदेसाई यांची उमेदवारी जी आहे ती जाहीर केल्यामुळे झिशान सिद्दीकी हे नाराज होते आणि त्या संदर्भात त्यांनी ट्विट सुद्धा केलेलं होतं। परंतु आता थेट झिशान सिद्दीकी यांचा पक्षप्रवेश जो आहे तो अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत आज होताना पाहायला मिळतोय आणि थोड्याच वेळानंतर त्यांना एबी फॉर्म देखील त्यांच्या पक्षाकडनं देण्यात येणार आहे। ठीक आहे, तर झिशान सिद्दीकी थोड्याच वेळात दादा गटात प्रवेश करणार आहे। आपण पाहू शकतो की संजय काका पाटील यांचा देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे। जे संजय काका पाटील भाजपचे माजी खासदार होते सांगलीचे, आता तासगाव कवठे महाकाळमधनं संजय काका पाटील यांना उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं मिळणार आहे का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये अनेक दिग्गजांचे पक्षप्रवेश जे आहे ते सध्या होताना पाहायला मिळत आहेत। बरोबर, संजय काका पाटील हे देखील आता राष्ट्रवादीत प्रवेश करतायत। भाजपचे खासदार राहिलेले आहेत सांगलीतून, पण गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता विशाल पाटलांकडून आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात त्यांनी प्रवेश केलाय। त्यामुळे आता अजित पवार गटाकडून त्यांना या विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळतं का हे बघावं लागेल। पवार गटात प्रवेश केलाय जयंत पाटील, जे की शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांच्या विरोधात निशिकांत पाटील यांना इस्लामपूर मधून उमेदवारी देण्यात आलेली आहे। थोड्याच वेळात झिशान सिद्दीकी सुद्धा अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत। आता दृश्यांमध्ये संजय काका पाटील दिसत आहेत, सदाभाऊ खोत आहेत। संजय काका पाटलांनी अजित पवार गटात आता प्रवेश केलाय। सांगली लोकसभा मतदारसंघात संजय काका पाटील यांचा पराभव झाला होता विशाल पाटलांकडून आणि त्यानंतर त्यांनी आता अजित पवार गटात प्रवेश केलाय। त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून त्यांना तिकीट मिळतंय बघावं लागेल। तर दुसरीकडे जयंत पाटलांविरोधात निशिकांत पाटील यांना इस्लामपुरातून विधानसभेची उमेदवारी मिळणार आहे। जयंत पाटील यांच्या विरोधात निशिकांत पाटील योग्य असतील। काही वेळापूर्वीच त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे। त्यामुळे जयंत पाटील विरुद्ध निशिकांत पाटील असा सामना इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात बघायला मिळणार आहे। आपण परत एकदा जाऊया आपले प्रतिनिधी अक्षय मंकणीकडे। अक्षय, सौरभ, आपण पाहू शकतो की अजित पवार यांच्या उपस्थितीत आज मोठी घडामोड जी आहे ती त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात सध्या होताना पाहायला मिळत आहेत। सांगलीचे माजी खासदार म्हणून राहिलेले 2 वेळेचे संजय काका पाटील यांचा
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षामध्ये पक्षप्रवेश झालेला आहे आणि आता संजय काका पाटील हे विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरताना आपल्याला पाहायला मिळतील। संजय काका पाटील हे तासगाव कवठे महाकाळ मधनं महायुतीचे अधिकृत असे उमेदवार राहणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रोहित पाटील विरुद्ध संजय काका पाटील असा सामना जो आहे तो आता तासगाव कवठे महाकाळ मधनं संपूर्ण पाहायला मिळणार आहे। सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये गेल्या काही दिवसांपासून संजय काका पाटील विरुद्ध रोहित पाटील असा सामना जो आहे तो होताना पाहायला मिळत आहेत आणि त्यातच आता विद्यमान खासदार अपक्ष जे आहेत विशाल पाटील त्यांचा या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रोहित पाटील यांना पाठिंबा आहे। तर संजय काका पाटील यांचे सुपुत्र या संपूर्ण विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार होते, परंतु आता संजय काका पाटील हेच विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात आपल्याला उतरलेले पाहायला मिळतील आणि संजय काका पाटील यांची अधिकृत उमेदवारी जी आहे तासगाव कवठे महाकाळ या विधानसभेमधनं आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाकडनं जाहीर झालेली आहे आणि संजय काका यांचा भाजपमधनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश देखील झालेला आहे। खरं तर निशिकांत भोसले पाटील हे देखील भाजपचे सांगली जिल्ह्याचे धन्यवाद अक्षय या माहितीबद्दल।